परत पवन ब्लॉग 21 या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पुण्यामध्ये. मी सध्या पुण्यामध्ये राहतो, समाज कल्याणच्या हॉस्टेलवर. या हॉस्टेलचं जेवण कसं आहे तर आज आपण या बघणार आहोत. तर अगोदर तुम्हाला सांगतो या हॉस्टेलची पूर्ण प्रोसेस सांगतो, म्हणजे हॉस्टेलला काय काय जेवायला असतं. तर तुम्हाला सकाळचं सांगतो. सकाळी 6:30ला जेवण सुरू, म्हणजे नाश्ता असतो. सकाळी 6:30ला सुरू होतो आणि 9:30 वाजेपर्यंत चालतो. तर नाश्त्यामध्ये काय काय जेवायला असतं, म्हणजे नाश्ता काय काय असतो तो सांगतो. 2 केळी असतात आणि सफरचंद असतं, दूध असतं आणि अंडी असतात. आणि जर ते जे अंडी खात नाहीत त्यांना कॉम्प्लेक्स असतं. ते झाल्याच्या नंतर तुम्हाला एक दिवस कधी पोहे असतात, कधी कधी पोहे असतात, कधी मिसळ पाव असते, कधी उपमा असतो, कधी मटकी असते. असे वेगवेगळे प्रत्येक दिवशी वेगवेगळे राहतं नाश्त्यामध्ये. हे झालं सकाळी 6:30 ते 9:30 वाजेपर्यंत नाश्ता चालतो. तो नाश्ता झाला. आता दुपारचं जेवण सांगतो तुम्हाला. दुपारीचे जेवण 12ला सुरू होतं जेवण. दुपारचं जेवण 12 ते 2:30 वाजेपर्यंत चालतं. दुपारच्या जेवणामध्ये काय काय असतं, एक सुकी भाजी, एक पतली भाजी, वरण भात, पोळी, लोणचं आणि तूप राहतं. आणि असं हे दुपारचं जेवण झालं. आणि संध्याकाळी असंच असतं. आणि मग असं भाज्या कोणकोणत्या असतात तुम्हाला सांगतो. थोडं पूर्णपणे नाही सांगत, तर थोडं सांगतो तुम्हाला. कळत होतं कधी आलूची भाजी असती, कधी टमाट्याची भाजी असती, मसूर, मटकी, वेगवेगळ्या वांग्याची भाजी, अशा वेगवेगळ्या भाज्या असतात. तर हे झालं संध्याकाळचं. हे टोटल तुम्हाला कळालंय. तर आज आपण बघणार आहोत. आज बुधवारी आणि रविवारी सांगतो तुम्हाला. बुधवारी चिकन असतं, जे चिकन खातात ते. आणि जे चिकन खात नाही त्यांना काय असतं माहितीये का, पनीर असतं. तर पनीरमध्ये जे पनीर घेईन त्यांना तुम्हाला काय मिळेल माहितीये का, कधी श्रीखंड असतं, कधी गुलाबजामू असतात, कधी लाडू असतात, पेढा असतो. हे झालं बुधवारी आणि रविवारीचं. आता रविवारी सांगतो तुम्हाला. रविवारीचं तुम्हाला माहितीये का हेच, आणि चिकन मटन रविवारी भेटतं. आणि जे व्हेज मध्ये ते पनीर खातं. पनीरच्या मध्ये तुम्हाला स्वीट भेटेल, सांगितलं श्रीखंड झालं. इकडे या साईडला बघा, हे एक हॉस्टेल आहे आणि ते समोर दिसत असेल तुम्हाला, ते एक हॉस्टेल आहे. तर तुम्हाला पूर्ण माहिती बघायची असते तर रिअलिटी काय. आणि हॉस्टेल तुम्हाला सांगतो पूर्णपणे सगळं फ्री आहे. तुम्हाला उलट पैसे सुद्धा देतो बरं हॉस्टेल. 1,500 रुपये महिने देतं. तर ते तुम्हाला डिटेल्ससाठी अगोदर एक व्हिडिओ टाकलेला आहे युट्यूबला आपल्या. तर ते व्हिडिओ लवकर जाऊन बघा तुम्ही. त्यात तुम्हाला सगळं हॉस्टेलच्या रूम वगैरे काय येतं ते सगळं बघायला मिळेल. तर आता आज बघतोय आपण हॉस्टेलच्या मेस आहे ना, मेसचं जेवण काय येतं, चला बघूया डायरेक्ट. तर मंडळी, तर आता बघितलं तुम्ही, पूर्ण माहिती बघितली. तर लवकर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता तुम्हाला सांगतो आतमध्ये डायरेक्ट लाईव्ह बघणार होतो आपण जेवण कसं आहे, रिअलिटी जी आहे ती. तर आतमध्ये बघू. ही मेस आहे, दिसत असेल. तर मेसच्या आतमध्ये आपण एंट्री करू लवकरच. तर एंट्री केल्यावर बघू आपण आता काय दिसत आहे ते लवकरच बघायला मिळेल. तर आत बघू आपण, चला. तर इकडे आतमध्ये जेवण करतात मित्र. इकडे बघा सगळे जेवायला ते एक खतरनाक जेवण करते मित्रा, एकच नंबर जेवायला सगळे. तर आतमध्ये बघू आपण कशी गर्दी कशी बघा एक वेळेस. इकडे सगळे जण जेवायला बसले, गर्दी खतरनाक गर्दी आहे इकडे बघा. हे जेवायला काय काय आज जेवणामध्ये रविवारच्याकडे आज चिकन आहे, हा चपाती आहे, भात आहे, पोहा आहे, कांदा आहे. सगळं इकडे बघा. आणि स्वीट मध्ये काय आहे बघा एक वेळेस. श्रीखंड परत आपण बघू शकतो. श्रीखंड आहे, पनीर आहे, दही आहे, हा सोयाबीन आहे, असं बघायला. तर आतमध्ये बघू आपण लवकरच आतमध्ये एंट्री करून बघा. गर्दी बघा सगळीकडे दिसत तुम्हाला. मेस फुल भरलेली आहे, जेवणासाठी आलेली आहे. इकडे बघा गर्दी फुल, जेवण करण्यासाठी सगळे जमले. तर इकडे बघा आतमध्ये बघू. तर जेवण करण्यासाठी इकडे बघू. हे इकडं व्हेजचं काउंटर आहे. तर काउंटरकडे जाऊ आपण. तर इकडे काउंटर बघा. काउंटर मध्ये काय काय, इकडं पनीरची भाजी आहे, कांदा, भात, इकडं सोयाबीन, लिंबू, आणि इकडं साखर वगैरे, दही. आणि बघू आता समोर आपण काउंटर इकडं आतमध्ये. इकडं पाण्याची सुविधा वगैरे सगळी सुविधा आहे. तर आतमध्ये बघू इकडं. हे काउंटर याच आहे, म्हणजे नॉनव्हेजचं काउंटर आहे. तर काउंटर बघू आपण. इकडे चपाती वगैरे आहे. इकडं नॉनव्हेज मध्ये काय चिकन मटन आहे. तर मित्रा कसं वाटतंय जेवण? मस्त आहे. तर इकडे बघा, हे आतमध्ये बघू. तर चला आतमध्ये बघू. इकडे मामू वाढायले ते. इकडे कांदा गिंदा काय मामू, अच्छा है क्या चिकन है क्या? ठीक है. मटन का बरे? हा लार आहे का? ठीक आहे. आतमध्ये बघू आपण. तर आतमध्ये बघू कसं बनवतात, काय बनवतात सगळं बघायला मिळालं. इकडं गर्दी, इकडं प्लेट घेण्यासाठी आहे. जर्शी कथा रविवारमुळे सगळेजण आले तर जेवण्यासाठी. मस्त जेवण कसं वाटतं? तर बघू आपण इकडं. मामू काय दही आहे क्या? हा दही आहे मामू. जाओ दही आहे.
तर इकडे प्लेट घेतलं, इकडं बघितलं चिकन आहे, तरी वगैरे बघा चिकन बघा. एकाला मामू चिकन कितना मिळत आहे एक लडके को? 250 ग्राम. 250 म्हणजे पावशेर एकाला चिकन मिळतं. हा आणि मटन सुद्धा मिळतं. मटन कुठे मामू? मटन का बरे लार आहे का? ठीक आहे. हे मटन आणलंय तर इकडे बघ मामाने मटन घेऊन आणले. तर एकाला प्रत्येकाला माहितीये का पावशेर मटन भेटतं, चिकन भेटतं. ते खात्याकांना वेज मध्ये बघितलंय. तर आतमध्ये इकडे चपात्या वगैरे बनवून चालू येते. इकडे गरम गरम चपात्या वगैरे बनतात आहे. तर इकडं हे बघू आपण किचन कसं आहे इकडे बघा. इकडे सध्या संपले, टाइम झालाय भरपूर तर संपलेले. हे चिकन आहे. हा तर इकडे बघू आपण आता आतमध्ये झाकण केल्याच नंतर बघू. इकडे तरी बघा तुझं चिकन आहे, मटन आहे. इकडे काय पनीर आहे. क्वालिटी कशी मशीन आहे का? कशाची मशीन आहे? पीठ लावायची मशीन आहे. इकडे उंडा हे करणं चालू आहे. चपाती येतं आता सध्या चपात्या बनवणं चालू आहे सगळ्या बघत असताना तुम्ही. तर बघितलंय तर 1 मिनिट मित्रांनो. तर बघितलं मित्रांनो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ एक कमेंट मध्ये सांगा. तर आता आपण थोडा रिव्ह्यू घेऊ, थोडा एक रिव्ह्यू घेऊ. सर कसं जेवण आहे ते चला बघू आपण. मित्र काय चिकन एक मटन आहे? चिकन आहे. कसं वाटतं तुला काय क्वालिटी क्वांटिटी कशी आहे? नंबर आहे का? एकच नंबर आहे. भारी आहे, आवरेज आहे. चिकन मटन सगळे इकडं आलेले आहेत सध्या. कसं जेवण कसं काय? जेवण कसं आहे? बरे मग. अरे वा जेवण बघा कॉलवर बनवून झालं इकडं भारी आहे. तर रिव्ह्यू घेऊया का काय झालं काय? बरं रिव्ह्यू कसं वाटतं जेवण? मग एक नंबर भारी आहे. जेवण भारी आहे. तिकडे बघू 1 मिनिट. जेवण कसं मित्रा? चांगलं आहे. बरं ठीक आहे मित्रांनो बघितलं आता सगळे मेस बघा तुम्ही पूर्णपणे. तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ एक कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला तर मित्रा जेवण कसं वाटतं तुला? काय एकच नंबर. हा खूप अच्छा. ते फ्री मिळते पुन्हा. ते कोणामुळे बघताय? डॉक्टर बाबू. हा बघितलं भारी आहे ना. हा तर मित्रांनो बघितलं तू मेस पूर्ण बघितली. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ एक कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब लवकर करा. जर तुम्हाला काही अडचण वगैरे असले काही जरी प्रश्न असले तर आपल्या कमेंट मध्ये नक्की सांगा. रिप्लाय नक्की करेल. तर भेटू अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. बाय.